ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पाच्या आवडीसोबत आपल्याला आपल्या मुलांच्याही आवडी जपायच्या असतात. मग लहान मुलांचा आवडता आहे ते चॉकलेट आणि मी या चॉकलेटचेच मोदक आज घेऊन आलेली आहे. हे चॉकलेटचे मोदक बनवण्यासाठी मी या कढईमध्ये 1 वाटी दूध घातलेलं आहे. दाखवते त्या वाटीने 1 वाटी दूध घातलेलं आहे आणि पाव वाटी साखर घातलेली आहे. हे दूध मी आधी सुद्धा एक उकळी काढून घेतलेली, उकळल्यास त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि अजून ही साखर वितळेपर्यंत आपल्याला हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे. आणि आता साखर वितळून झालेली आहे. आता यामध्ये घालायची पाव कप तांदळाची पिठी. हे पीठ घातल्या घातल्या आपल्याला चांगलं हलवून घ्यायचे, गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्यायची. यामध्ये किती दूध घालायचं हे आपलं तांदूळ कसा आहे, आपला तांदूळ जुना असेल तर आपल्याला जास्त दूध लागेल आणि तांदूळ नवीन असतील तर कमी दूध लागेल. हा माझा तांदूळ जुना तांदूळ असल्यामुळं लगेच हे घट्ट व्हायला लागलेलं आहे, म्हणजे मला अजून दुधाची आवश्यकता भासेल. पण त्याआधी मी पाव कप त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे किंवा आपल्याकडे किसून घेतलेलं ओलं खोबरं असेल ते सुद्धा आपण घालू शकतो. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि आता यामध्ये घालून घ्यायचं पाव कप कोको पावडर. आधी 1 कप दूध ज्या कपाने घातलेले आहे त्याच कपाने अजून 1 कप मी यामध्ये दूध घातलेलं आहे. कारण आपल्याला दूध कमी पडलेलं आहे. एकूण 2 कप दूध लागलेलं आहे मला आणि त्या स्टीलच्या कपाचाच मेजरमेंट पावभाग म्हणजे हा लाल चमचा की ज्यानं मी कोको पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेले आहे. आणि मोदकाला चमक येण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तूपही घालून घ्यायचं आहे आणि आता हे चांगलं हलवून घ्यायचं. हे चांगलं शिजलेलं आहे. याला थंड होऊ दिलं मी एका ताटामध्ये काढून आणि याच्या अशा पद्धतीनं आपण लहान लहान गोळ्या बनवून घ्यायच्या. गोळ्या नाही बनवल्या तर चालतील. मोदकचा साचा घ्यायचा आणि या साच्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि या तुपाच्या साच्यामध्ये आपल्याला या पद्धतीनं हा गोळा बनवलेला आहे तो घ्यायचा घालून. तुम्ही पाहू शकता साच्याच्या आतमध्ये साईडला हे मिश्रण लावत मध्यभागी एक खड्डा बनवायचा आणि त्यामध्ये आपण 1-2 मनुका किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम, पिस्ता आपल्याला आवडेल ते आपण यामध्ये घालू शकतो. आणि वरून हे मोदकाचं पीठ घेऊन बंद करून टाकायचा आणि आपला पाहू शकता अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी मोदक बनलेला आहे. दूध उकळण्यापासून पीठ शिजवण्यापर्यंतच्या प्रोसेससाठी 10 ते 12 मिनिट लागतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. याआधी मी उकडीच्या मोदकाचा व्हिडिओ आणि दूध पावडर पासून खवा बनवून त्याचाही मोदकाचा व्हिडिओ चॅनलला अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देते. ती लिंक ओपन करून तुम्ही तेही व्हिडिओ पाहू शकता आणि वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहायला नेहमी पाहता त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. तुम्हीही असेच चॉकलेटचे मोदक बनवा आणि आपल्या लहान बाळांना खुश करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन मेनू सोबत. थोड्या वेळासाठी बाय बाय.